नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे? आय होप तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला चालू असावा. की आता लगेचच आपल्याला काही महिन्यामध्ये किंवा रादर काही दिवसामध्ये आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला दिसेल आपला सगळ्यांचा. तर ह्या पेपरचं सगळ्यांना खूप टेन्शन आलं असावं की आपण अभ्यास कसा करावा, म्हणजे पूर्व परीक्षेचं टेन्शन आलं असावं किंवा मुख्य परीक्षेचा जो नवीन पॅटर्न आयोगाचा आलेला आहे युपीएससीच्या धर्तीवरती, त्या पॅटर्नचं पण आपल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असावं. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक खूप चांगलं सेंटेन्स आहे, रादर कोट आहे की सक्सेस इज नॉट द रिझल्ट ऑफ स्पॉन्टेनियस कंबशन. टू अचीव्ह इट यू हॅव टू फर्स्ट सेट इन दी फायर. राईट? जे सक्सेस हे अचानक स्पॉन्टेनियसली तुम्हाला भेटत नाही. किंवा एक केमिस्ट्रीमध्ये असं म्हणतात ना की काहीतरी आपण एखादा एक्सपेरिमेंट करताना काय झालं की एखादा जो कंपोनंट आहे त्याचं इन्ग्रेडियंट किंवा त्याचं कंटेंट वाढलं तर अचानक स्फोट झाला, कंबशन झालं. राईट? तो आयुष्यामध्ये असं कधी होत नाही की अचानक तुम्हाला सक्सेस भेटणार, अचानक तुम्ही क्लास 1 अधिकारी बनणार किंवा अचानक तुमची एक्झाम क्लिअर होणार. राईट? सो फ्रेंड्स, याच्यासाठी तुम्हाला अगोदर खूप चांगला अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास असा नाही की मी एक 18 तास अभ्यास केला किंवा एक 15 आवर्स अभ्यास केला आणि मग आपण विचार करतो अरे मी तर खूप जास्त अभ्यास केलेला, मी लायब्ररीत 18 तास बसलेलो तरी माझा एक्झाम निघली नाही, प्रिलिम्स क्लिअर नाही झाली किंवा मेन्स मुख्य परीक्षा नाही झाली किंवा इंटरव्ह्यू किंवा फायनल सिलेक्शन नाही झालं. राईट? असं सगळ्यांना प्रश्न पडत असेल. सो फ्रेंड्स, असं नाहीये की फक्त तुम्ही 18 तास अभ्यास करून एक्झाम क्लिअर करू शकता. एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडे असावा एक अप्रोच, तुमच्याकडं असावं त्या एक्झामचं अनालिसिस, त्या सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे परीक्षेचा पेपरचा, त्या अभ्यासक्रमावरती तुमची खूप चांगली पकड असावी आणि त्या अभ्यासक्रमाला तुम्ही डिकोड केलेलं असावं. राईट? ठीक आहे. जर तुम्हाला हे जमलं सगळ्यांना तर नक्कीच तुमच्या सगळ्यांचं कुठलीही परीक्षा असो, ती युपीएससी असो, एमपीएससी असो किंवा गट ब गट क किंवा दुसऱ्या कुठल्याही एक्झाम असो, या नक्कीच तुमच्या क्लिअर होऊ शकतात. राईट? ओके. सो फ्रेंड्स, आज तुमच्या सगळ्यांसाठी आपण आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती राज्यसेवा पूर्व व मुख्य या परीक्षेमध्ये जो भूगोलाचा महत्वाचा कॉम्पोनंट आहे त्याच्यावरती एक लेक्चर घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या लेक्चरचं आपलं टायटल काय आहे की भूगोल याचा अभ्यासक्रम आपण थोडा डिकोड करणार आहोत आणि त्याचं विश्लेषण करणार आहोत की या अभ्यासाचं प्रिलिम्ससाठी महत्व काय, या अभ्यासाचं मुख्य परीक्षेसाठी महत्व काय, इव्हन प्रिलिम्सला जे आपण शिकणार आहोत त्याचा मुख्य परीक्षेसाठी आपण वापर कसा करू शकतो. किंवा आता जे एक हार्डली 77 डेज राहिलेले आहेत, ठीक आहे, हा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड होतोय तो एक 77 डेज आपल्याला भेटतील अभ्यासासाठी, प्रिलिम्ससाठी. तर ह्या कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास कसा करू शकतो किंवा कुठल्या एरियाजवरती आपण जास्त फोकस करावा जेणेकरून आपल्याला भूगोलामध्ये जे प्रिलिम्सला जवळपास 20 प्रश्न येतात किंवा 20+ प्रश्न येतात, याच्यासाठी आपल्याला मॅक्सिमम मार्क्स घेता येतील. इव्हन याच्यासोबतच पर्यावरणावरती पण आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले दिसतात, तर याच्यामध्येही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तो सगळ्यांना ही विनंती की तुम्ही शेवटपर्यंत आपलं लेक्चर बघा. लेक्चर हे खूप जास्त फ्रुटफुल होणार आहेत. हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकलो. राईट? ओके. सो फ्रेंड, लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर लेक्चर. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू आजच्या. ओके. सो बघा, अभ्यासक्रम काय दिलेला आहे, आयोगाचा अभ्यासक्रम आपण बघू. जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्यासाठी महत्वाचे कुठले पॉइंट्स आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातून? पॉइंट नंबर 3 नंबरचा पॉइंट आणि पॉइंट नंबर 6 हा आपल्यासाठी खूप महत्वाचा याच्यामध्ये दिसेल अभ्यासक्रमामध्ये. पॉइंट नंबर 3 काय सांगतो? अभ्यासक्रम. मी तुम्हाला काय सांगितलं, कुठल्याही एक्झामला पास होण्यासाठी पहिला अभ्यासक्रम महत्वाचा आहे. तुम्हाला अभ्यासक्रमच माहित नाही, तुम्ही एक्झामला जाताय, पास होताय, अभ्यास करताय, काय फायदा? राईट? म्हणजे याला काय म्हणतो आपण, डिरेक्शनलेस स्टडी असं म्हणतो. आणि याचा आउटपुट काय येणार, तुम्हाला जे गरजेचं आहे किंवा अपेक्षित आउटपुट आहे हे तुम्हाला कधीच भेटणार नाही. राईट? ठीक आहे. सो याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यासक्रमावरती असणारी कमांड. राईट? ओके. सो इथं बघूयात आपण 3 नंबरचा पॉइंट काय सांगतो. 3 नंबरच्या पॉइंट मध्ये आपल्याला जो आयोगाने भूगोलाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये पुढे भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि पुढे बघा महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल. एकच लाईन आहे अभ्यासक्रमामध्ये. काय दिले? फक्त एक लाईन, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. त्यातही पुढे दिलं महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. ही एक लाईन दिली. बट जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपला प्राकृतिक भूगोलासाठी खूप अभ्यास करावा लागतो, त्यातही आपल्याला सामाजिक भूगोलासाठी अभ्यास करावा लागतो, आर्थिक भूगोलासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर हाच अभ्यास आपण कसा करणार आहोत
याच्यासाठी आपण पुढे बघू, डिटेल याचा अनालिसिस आपण करू, राईट. याला आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करू. 6 नंबरचा पॉईंट जर बघितला तो आहे पर्यावरणाबद्दल. जोपर्यंत आपण 3rd नंबरचा पॉईंट स्टडी करणार नाहीत तर आपण पर्यावरण अभ्यास करण्यात काही लॉजिक नाही, राईट. जोपर्यंत आपल्याला जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल, इव्हन महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याच्याबद्दल माहिती नसेल, याचा आपल्याला एक प्रॉपर अनालिसिस नसेल किंवा एक अंडरस्टँडिंग नसेल तर पर्यावरण आपण कसं अभ्यासू शकतो, राईट. ठीक आहे. सो 3 नंबरचा पॉईंट जर कव्हर झाला प्रॉपर तर आपल्याला हा जो 6 नंबरचा पॉईंट आहे फ्रेंड्स, ज्याच्यामध्ये पर्यावरण परिस्थिती की ज्याला आपण इकोसिस्टम असे म्हणतो, राईट, की एन्व्हायरमेंट, इकोसिस्टम, त्याच्या कॉन्सेप्ट, फूड चेन, फूड वेब, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण पुढे बघू. इव्हन बायोडायव्हर्सिटी फॉर दॅट मॅटर, जैवविविधता आणि हवामान बदल, जो आता खूप एक कळीचा मुद्दा आहे किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला जगाच्या पोडियमवरती दिसेल की क्लायमेट चेंज, राईट. ठीक आहे. ओके. आणि आपण ते बघितलेलं आहेत, खूप साऱ्या ज्या डील्स झाल्या, पॅरिस क्लायमेट डील असू द्या, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ज्या होतात त्याच्यामध्ये हे मुद्दे खूप जास्त डिस्कस केलेले जातात वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती, ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती, राईट. ठीक आहे. सो हा जो पॉईंट आहे आपला 6 नंबरचा, 3 and 6 नंबर, हे 2 महत्वाचे पॉईंट आपल्याला डिकोड करायचे आहेत आणि त्याची स्ट्रॅटजी काय असावी, त्याचा अभ्यास कसा करावा, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं घ्यावं, राईट, कसं मिळवावं, जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यावे, याच्यासाठी हे लेक्चर आहे. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघा. ओके. सो अभ्यासक्रम एक थोडासा तुमच्या लक्षात आला. आयोगाने आपल्याला काय दिलेलं आहे, फक्त 2च पॉईंट आहे. जे भूगोलाचा एक पॉईंट आहे, पूर्व परीक्षेचे आपण डिस्कस करतोय त्याच्याबद्दल आपण बोलतोय, भूगोलाचा एक पॉईंट आणि पर्यावरणाचा एक दुसरा पॉईंट आपल्याला सिलेबस मध्ये दिसेल, राईट. सो पुढे आता आपण बघू, एक लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर परिचय द्यायचा असतो, राईट. अर्थातच सगळ्यांना परिचय की कोण हा प्रोफेसर किंवा कोण ही व्यक्ती फॅकल्टी जी जॉग्राफी शिकवते. सो फ्रेंड्स, हा माझा एक छोटासा परिचय आहे. मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे. माझं बी कम्प्लिटेड झालेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. इव्हन आय एम परस्युइंग एमटेक फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि माझं MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स, नेट सेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अनुभव जर बघितला तर UPSCची जर्नी ही 2012 पासून सुरू झालेली. या जर्नीमध्ये बरेचसे अप्स अँड डाऊन्स आले, बऱ्याच वेळेस सक्सेस भेटलं, बऱ्याच वेळेस फेल्युअर आलं, राईट. ठीक आहे. सो जॉग्राफी ऑप्शनल घेऊन बऱ्याच वेळेस मी मुख्य परीक्षेला अपियर झालो, इंटरव्ह्यू वगैरे दिले CAPFचे. इव्हन MPSCचा पण खूप चांगला अनुभव याच्यामध्ये आपल्याला आहे माझ्या एक्सपिरियन्समध्ये, आणि IBPS PO इंटरव्ह्यू वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त मी मागच्या काही वर्षापासून, एक 4 वर्षापासून जवळपास एक नामांकित विद्यापीठामध्ये भूगोलाचा आणि पर्यावरणाचा प्राध्यापक म्हणून आता सध्या काम करत आहे. ओके. सो हा एक छोटासा माझा इंट्रो होता, परिचय होता, तुमच्या सगळ्यांना माहिती असावं. ओके. ठीक आहे. पुढचा जो पॉईंट आहे आपला लेक्चरचा, त्याला आपण सुरुवात करूया. बघा, आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याला आपण डिकोड करतोय आज. जो आपला 3 नंबरचा पॉईंट होता, याच्यामध्ये काय होतं की महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा भूगोल, आणि तो पण महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. बघा, प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. आता हे झालं मराठीत. जे लोक इंग्लिशमध्ये देत आहेत, हे बरेचसे लोक असतात की ज्यांना इंग्लिशमध्ये त्यांचा प्रेफरन्स असतो. तर इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये बघा, सिंपल भाषामध्ये सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये, याला आपण म्हणतो फिजिकल जॉग्राफी. फिजिकल जॉग्राफी ही एक टर्म आहे, ही अम्ब्रेला टर्म आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या डिसिप्लिन येतात जॉग्राफीच्या. ओके. आणि सेकंड वन इज ह्युमन जॉग्राफी. ओके. ठीक आहे. इंग्लिश वाल्यांसाठी फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल, ह्युमन जॉग्राफी म्हणजे मानवी भूगोल. मानवी भूगोलामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे वसाहत असू द्या किंवा सामाजिक एक कंपोनंट असू द्या, आर्थिक भूगोलाचा कंपोनंट असू द्या, हे सगळे कशामध्ये आपल्याला दिसतात, हे ह्युमन जॉग्राफीचा पार्ट आपल्याला दिसतात, राईट. ओके. ठीक आहे. सो आपण आता पुढे बघू. याच्यामध्ये हे पुढे जर तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये बघा, जर पहिला पार्ट जो आहे त्याला आपण प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. बघा, प्राकृतिक भूगोल जो आहे याचं महत्व खूप जास्त आहे भूगोलामध्ये. जोपर्यंत तुम्हाला प्राकृतिक भूगोल समजणार नाही तोपर्यंत भारताचा भूगोल तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल समजणं खूप कठीण जाईल. हा, तुम्ही फॅक्च्युअली वाचू शकता, ही पाठांतर करू शकता की चला महाराष्ट्रामध्ये ह्या नद्या आहेत, त्या नद्याची ट्रिब्युटरी, राईट बँक ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी, या सगळ्या गोष्टी आपण पाठ करू शकतो. हा झाला पाठांतराचा भाग. पण मूळ संकल्पना काय आहे, ही नद्याची उत्पत्ती कशी होते,
किंवा नद्याची उत्पत्ती झाली, मग नद्याचे प्रकार कुठले कुठले, राईट. मग नद्या कुठला पॅटर्न बनवतात, अशा बऱ्याचशा नद्या आहे महाराष्ट्रामध्ये पण की ज्या रेक्टँग्युलर पॅटर्न बनवतात, ज्या ट्रेलिस पॅटर्न बनवतात, राईट. ठीक आहे. सो वेगवेगळे प्रकार नद्याचे, नदी प्रणालीचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. मग मुख्य परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो ना, जीएस पेपर 1 मध्ये किंवा जॉग्राफी ऑप्शनल मध्ये असा प्रश्न येऊ शकतो की हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या बनलेल्या आहेत त्याचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, त्याचे पॅटर्न जे आहेत नद्यांचे, हे कसे बनले, त्याच्या मागची मूळ संकल्पना कुठली. याच्यासाठीच मित्रांनो आपल्याला काय शिकायचं आहे, प्राकृतिक भूगोलाबद्दल शिकणं खूप गरजेचं आहे. फिजिकल आस्पेक्ट्स, राईट. ओके. सो याच्यामध्ये आपण काय शिकू फिजिकल आस्पेक्ट्स मध्ये, प्राकृतिक भूगोलामध्ये. याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करणार आहोत आपण अर्थच्या उत्पत्तीपासून, की अर्थची उत्पत्ती कशी झाली, राईट. पुढच्या स्लाइडमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघूयाच की अर्थची उत्पत्ती कशी झाली. पृथ्वी बनली, पृथ्वी बनल्यानंतर वातावरण बनलं, वातावरण बनल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. पृथ्वी बनली, वातावरण बनलं, ओशन्स आले, हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग काय झालंय मित्रांनो, त्याच्यानंतर सॉइल बनली, सॉइल बनली, सॉइल बनल्यानंतरच ऍग्रिकल्चर आलं, ऍग्रिकल्चर झालं, लोक एक ठिकाणी वसाहत तयार करायला लागले आणि त्यातूनच आपल्याला वसाहतीचे प्रकार पाहायला भेटतात. वेगवेगळे वसाहतीचे प्रकार आपल्याला पाहायला भेटले. आणि ह्या सगळ्यांवरतीच काय डिपेंड आहे, या सगळ्यांवरतीच आपले इकॉनॉमिक ऍस्पेक्ट्स पण डिपेंड आहे. सो जॉग्राफी इज अ मदर ऑफ ऑल डिसिप्लिन. आपण असं म्हणू शकतो की जॉग्राफी काय, ह्या सगळ्या डिसिप्लिनची एक मदर आहे. की जॉग्राफी जर आहे तरच बाकी सगळ्या डिसिप्लिन काय झालेल्या आहे, ग्रो झालेल्या आहेत. इव्हन ऑप्शनल मध्ये एक सेंटेन्स आहे, फेमस सेंटेन्स, की जॉग्राफी इज अ ब्लेंड ऑफ ऑल अदर डिसिप्लिन. जॉग्राफी हा सेपरेट डिसिप्लिन नाहीये, खूप साऱ्या वेगळ्या डिसिप्लिनचं ब्लेंड झालंय. तुम्ही भूगोलाचा सिलेबस बघा, ऑप्शनलचा, वैकल्पिक विषयाचा, तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. प्राकृतिक पासून सगळ्या गोष्टी, पर्स्पेक्टिव्ह थॉट्स पण याच्यामध्ये येतात, राईट. ओके. सगळ्या गोष्टी, मानवी भूगोल आहे, इंडियाचा भूगोल आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, राईट. सो प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय स्टडी करायचं प्रिलिमच्या दृष्टिकोनातून, जगाचा भूगोल. जगाचा भूगोल आपण पुढच्या स्लाइडमध्ये याचं डिटेल विश्लेषण करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल स्टडी करायचा. जगाचा भूगोल स्टडी झाला, भारताचा भूगोल आपण स्टडी करू आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण स्टडी करू, राईट. ठीक आहे. ओके. सगळ्यांना लक्षात आलं इथपर्यंत. पुढे चला, पुढे बघू आपण पुढच्या याच्यामध्ये. येस. तो प्राकृतिक भूगोलामध्ये जे आपण 3 पार्ट बघितले, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, याला फर्दर आपण डिवाइड करू शकतो. कसं डिवाइड करणार बघा. जगाच्या भूगोलामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं भूरूप शास्त्र, प्राकृतिक भूगोलाचा कंपोनंट भूरूप शास्त्र. भूरूप शास्त्र याला इंग्लिशमध्ये जिओ मॉर्फोलॉजी असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, जिओ मॉर्फोलॉजी असे म्हणतात, राईट. सो याच्यामध्ये आपण खूप साऱ्या संकल्पना शिकणार आहोत की हे पर्वत कसे तयार झाले, प्लेन कसा तयार झाला, प्लॅच्यू कसा बनला, राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू. की रादर अर्थची उत्पत्ती कशी झाली, भूखंड वनाचा सिद्धांत काय म्हणतो, ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत काय म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकू. भूरूपशास्त्र झालं. पुढचा कंपोनंट कुठला आहे, प्राकृतिक भूगोलाचा हवामानशास्त्र. सगळ्यात महत्वाचा कंपोनंट कुठला, हवामानशास्त्र. याच्यामध्ये काय येतं, क्लायमॅटॉलॉजी. याला काय म्हणतो आपण, क्लायमॅटॉलॉजी. ज्याच्यामध्ये आपण क्लायमेट रिलेटेड किंवा हवामानाशी, वातावरणाशी संबंधित सगळ्या गोष्टी शिकणार आहोत किंवा आपल्याला अभ्यासाचे आहेत. याच्यावर शुअर शॉट आपल्याला प्रश्न दिसतो क्लायमॅटॉलॉजीवरती. ही प्रश्न काय येणार, सायक्लोन वरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न काय येणार, वातावरणाचे जे स्तर आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, कुठल्या स्पेअर मध्ये काय होतं, टेम्परेचर कधी वाढतं, ओझोनोस्फिअर कुठे आहे, ओझोनचं महत्व काय, ओझोनोस्फिअरचं महत्व काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं याच्यामध्ये या स्पेअर मध्ये किंवा या क्लायमेटॉलॉजी किंवा हवामानशास्त्रामध्ये दिसणार आहेत, राईट. ठीक आहे. तर हे शिकणं पण महत्वाचं आहे. प्रिलिमसाठी हा कंपोनंट पण खूप जास्त महत्वाचा आहे. जसा भूरूपशास्त्र आहे तसाच हा कंपोनंट महत्वाचा आपल्याला दिसेल. किंवा याच्यामध्ये वारे, आपल्याला वेगवेगळे वाऱ्यांचे प्रकार शिकायचे, वारे कसे तयार होतात. आपण फक्त काय करतो की आपल्याला फक्त वारे माहिती आहे, ईस्टर्लीज, वेस्टर्लीज, बट ऍक्च्युअल मध्ये ते बनतात कसे ते आपल्याला शिकायचं आहे. त्याचं विश्लेषण करणं जे आपल्याला मुख्य परीक्षेला खूप उपयोगी ठरणार आहे. इव्हन ते आपल्याला ऑप्शनलला पण खूप महत्वाचं ठरणार आहे. हे झालं दुसरा पार्ट. तिसरा पार्ट बघा आता. तिसरा पार्ट कुठला आहे, सागर विज्ञान. याला आपण म्हणतो ओशनोग्राफी. इंग्लिशवाले ओशनोग्राफी काय म्हणतो याला आपण, ओशन बद्दल स्टडी. जमीन, आता आपण लँड बघितली, जमीन बघितली, जमिनीमधनं काय करायचं, आता शिफ्ट करायचे, ओशन मध्ये जायचं. मग काय असणार आहे, ओशन मध्ये पण खूप सारी वेगळी त्यांची काय असणार आहे, डिफरंट लँडफॉर्म्स असणार आहे, राईट. ओशन मध्ये पण काय असतात, वेगवेगळे लँडफॉर्म्स. जसं आपण म्हणतो की माउंट एव्हरेस्ट जो आहे हा टॉलेस्ट पार्ट असेल,
तर डीपेस्ट पार्ट कुठला मग? डीपेस्ट पार्ट कुठला? मारियाना ट्रेंच. मारियाना ट्रेंच हा डीपेस्ट पार्ट आहे. इव्हन त्याच्याही थोडं अजून खोलावर गेलं तर डीपेस्ट पार्ट कुठला? चॅलेंजर डीप इज द डीपेस्ट पार्ट, राईट? ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेच्या आहेत. हे आपण कुठं शिकू? सागर विज्ञानमध्ये आपण शिकणार आहोत. ओके. याच्या व्यतिरिक्त बघा, पुढचा जो प्राकृतिक भूगोलाचा महत्वाचा कंपोनंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो? जैव भूगोल असे म्हणतो. याचा इंग्लिशमध्ये ज्याला आपण बायो जिओग्राफी असे म्हणतो. काय म्हणतो याला? बायो जिओग्राफी. बघा, याच्यामध्ये बायोटिक एज वेल एज इबायोटिक कॉम्पोनंटचा इंटरॅक्शन आपल्याला दिसेल. म्हणजेच काय? जे लिव्हिंग कॉम्पोनंट आहे आणि जे नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट आहे, ह्या दोन्हींचं इंटिग्रेशन, आणि याच्यामधनं काय तयार होतं? फॉर एक्झाम्पल सॉइल तयार होणार, अपक्षन झालं, विघटन झालं, राईट? रॉक्स असतात, रॉकची वेदरिंग झाली, वेगवेगळ्या प्रकारची रॉकची वेदरिंग झाली, ऊन, वारा, पाऊस, वेदर्ड मटेरियल एका ठिकाणी जमलं आणि त्याचे काय तयार झाले? लेअर तयार झाले. आणि हे लेअर तयार झाल्यामुळे हळूहळू आपल्याला काय होताना दिसते? सॉइल बनताना दिसते, सॉइल प्रोफाईल तयार होताना दिसते, राईट? ठीक आहे. सो मग सॉइल कशी तयार झाली, सॉइलचं वेदरिंग कसे होतं, डिग्रेडेशन कसं होतं, सॉइलचं कॉन्झर्वेशन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकणं गरजेचं आहे. आणि प्रिलिम्ससाठी तर सॉइलचे वेगवेगळे प्रकार आपल्याला शिकणं गरजेचं आहे. सॉइलचं ICAR जे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च यांनी दिलेलं डिव्हिजन आपलं शिकणं महत्वाचं आहे. जर आपण मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करतोय किंवा आपण भूगोल या वैकल्पिक विषयासाठी अभ्यास करतोय, तर युनायटेड स्टेट्सचं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटने दिलेलं आपल्याला क्लासिफिकेशन सॉइलचं स्टडी करणं गरजेचं आहे, राईट? जोपर्यंत तुम्ही ते शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगला आन्सर लिहिता येणार नाही, राईट? आणि फ्रेंड्स, हे नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही एक चांगलं उत्तर लिहित नाही, तुम्हाला कसं रेकग्नाइज केलं जाणार किंवा तुम्हाला मार्क्स कसे भेटणार? तुम्ही खूप चांगलं बोलता किंवा तुम्ही खूप चांगलं तुमच्याकडे नॉलेज याच्यावरनं नाही, तुम्ही किती चांगलं पेपरमध्ये लिहिता याच्यावरनं तुम्हाला असेस केलं जाईल आणि त्यावरनच तुमचं सिलेक्शन हे काय असतं? डिपेंड असतं, राईट? ओके. सो इज दॅट क्लिअर? हे सगळ्यांना समजलं इथपर्यंत? पुढचा जो कॉम्पोनंट आहे तो आहे अतिशय महत्वाचा कॉम्पोनंट, ज्याला आपण पर्यावरण असे म्हणतो. पर्यावरण म्हणजेच काय? एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. याच्यात बघा, एक खूप सुंदर गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी शिकत नाही ना, भूरूपशास्त्र किंवा सागर विज्ञान, हवामानशास्त्र, क्लायमेटॉलॉजी किंवा बायोजिओग्राफी, हे शिकून काही फायदा नाही. ओके. सो अल्टिमेटली जे एन्व्हायरमेंट आहे ह्या गोष्टीवरती डिपेंड आहे. मीन्स ऑल दीज डिसिप्लिन्स गाईड दी एन्व्हायरमेंट. म्हणजे हे असेल तरच एन्व्हायरमेंट आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. ओके. त्या ज्या कॉन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंटच्या, पर्यावरणाच्या ज्या कॉन्सेप्ट आहे, इकोसिस्टम काय असते, राईट? किंवा ज्याला आपण बायोम्स म्हणतो, बायोम्स काय असतात, किंवा इकोटोन काय असतं, वेटलँड्स काय असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी समजेल? जर तुमची ह्या टॉपिकवरती चांगली कमांड असेल तर. तो हे एक झालं काय, याचं थोडंसं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न केलाय प्राकृतिक भूगोलाचा. आणि हे जे कॉम्पोनंट आहे हे फक्त जगाचेच नाही, हे बाकी ठिकाणी पण आपल्याला ऍप्लिकेबल होताना दिसतात वेगवेगळ्या लेवलवरती, राईट? ठीक आहे. सो आपण जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा सिलेबस बघणार ना, त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आहे. जसे एक कॉन्सेप्ट आहे बघा, एरियल डिफरन्शिएशनची कॉन्सेप्ट, रिजनल सिंथेसिसची कॉन्सेप्ट. या बऱ्याचशा कॉन्सेप्ट ज्या आहे, या कॉन्सेप्ट ज्या आहे ना, याच्यामध्ये ऍप्लिकेबल होताना आपल्याला दिसतात. हे आपल्याला एखादा रिजन जर स्टडी करायचा, आपण डायरेक्ट तो रिजन स्टडी नाही करत. आपण पहिलं पृथ्वीला स्टडी करू, पृथ्वीला स्टडी केल्यानंतर आपण कॉन्टिनेंट स्टडी करू, कॉन्टिनेंट स्टडी केले तर कंट्री स्टडी करू, कंट्री स्टडी केलं तर आपण स्टेट करू, स्टेट केलं तर डिस्ट्रिक्ट करू. अशा प्रकारे आपला अभ्यास असेल, राईट? ओके. ठीक आहे. सो लक्षात झालं तुमच्या इथपर्यंत? सो पुढे आपण आता मूव्ह करू. पुढे बघा, प्राकृतिक भूगोलामध्ये काय महत्वाचे पॉइंट्स आपल्याला दिसतात, राईट? आपण याचं ओरिएंटेशन बघितलं, थोडंसं डिटेलमध्ये जाऊन आपण बघू की परीक्षेसाठी काय महत्वाचं असू शकतं, की जी आता येणारी पूर्व परीक्षा आहे राज्यसेवेची, याच्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी असू शकतात, राईट? बघा, तुम्हाला एक तर सगळ्यात महत्वाचं बेसिक भूगोलाच्या शाखा माहित असणं गरजेचं आहे, राईट? ठीक आहे. भूगोलाच्या शाखा एक बेसिक गोष्ट आहे, हे एक गरजेचं आहे. आपला एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डामध्ये आपल्याला भेटून जाईल. किंवा याच्यामध्ये बघा, अजून पण भूखंड वहनाचा सिद्धांत, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढे जर थोडंसं आपण डेप्थ मध्ये गेलो तर भूखंड वहनाच्या सिद्धांतानंतर आपल्याला कन्व्हेक्शनल करंट थेरी पण दिसेल, जी आर्थर होम्सने दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कन्व्हेक्शनल करंट थेरी नंतर आपल्याला सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी पण दिसेल, ज्याच्यामध्ये सागरामध्ये स्प्रेडिंग कशी झाली आणि त्याच्यानुसार लँडफॉर्म कसे बनले. आणि लास्टला सगळ्यात महत्वाची जी थेरी आहे, त्या थेरीला आपण भूपट्ट विवर्तनी सिद्धांत असे म्हणतो, ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक्स पण म्हणतो इंग्लिशमध्ये, राईट? सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करणं गरजेच्या आहे प्राकृतिक भूगोलामध्ये. ओके, राईट? सो नंतर बघा, पृथ्वीचे अंतरंग.
ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंटेरियर ऑफ दी अर्थ, की पृथ्वीच्या आतमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तर आपल्याला कुठले कुठले भाग दिसतात. मग क्रस्ट काय असतो, राईट, जो थर आहे वरचा, राईट, ओके, मॅन्टल काय असतो किंवा गाभा कोर काय असतो, त्याच्यामधल्या असणाऱ्या डिस्कंटिन्युटीज कुठल्या, मग मोरिक डिस्कंटिन्युटी कुठे बनते, गुटेनबर्ग कुठे बनते, लेहमॅन डिस्कंटिन्युटी, या सगळ्या डिस्कंटिन्युटी जे एक्झामला येतात प्रिलिम्सला पेअरिंग सेक्शन मध्ये आपल्याला या गोष्टी दिसतात, राईट, ठीक आहे. सो हे तर स्टडी करणं गरजेचं आहे. इव्हन पृथ्वीच्या अंतरंगाशी संबंधित आपल्याला अर्थक्वेक्सचे वेव्स पण आपल्याला दिसणार, की प्रायमरी वेव्स जे असतात अर्थक्वेकचे, सेकंडरी वेव्स जे असतात, राईट, किंवा एल वेव्स जे असतात, सरफेस वेव्स, हे जे वेव्स आहे हे कशाशी संबंधित आहे, हे संबंधित आहे पृथ्वीच्या अंतरंगाशी. ओके, ठीक आहे. पुढे बघा, याच्यामध्ये भूरूपशास्त्र ज्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो, हे याच्यात आपण स्टडी करू. त्याची स्वरूप, त्याची व्याप्ती, इव्हन सूर्यमालेचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे, बेसिक कॉन्सेप्ट याच्या सूर्यमालेच्या, राईट. जर आता तुम्हाला विचारलं की ऍस्ट्रॉइड बेल्ट जो असतो हा कशामध्ये लोकेटेड आहे, ठीक आहे, हा मार्स आणि ज्युपिटर मध्ये लोकेटेड आहे किंवा अर्थ मार्स मध्ये लोकेटेड, हे तुम्हाला माहित पाहिजे, राईट. मग ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे काय, कशाचा भाग होता तो, मग बिग बँग थेरी काय सांगते, बिग बँग थेरीनुसार काय काय झालं, कशाची निर्मिती झाली. ओके, मग आपण जेव्हा अंतरंग पृथ्वीचा अभ्यासतो त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस बद्दल आपण स्टडी करतो. त्यात एक मीटेरॉइडची पण आपण स्टडी करतो ऍज अन इनडायरेक्ट सोर्स, राईट, ठीक आहे, की ज्याच्यात नुसार आपल्याला कळेल की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. ओके, सो ह्या गोष्टी आहे बघा. याच्यामध्ये आपला हे बघता येईल. पुढे झाला याच्यामध्ये विश्वाची निर्मिती, खडक व खनिजे, भूरूपे, मग वलीकरण कसं होतं, भूरूपे कसे तयार होतात, वलीकरण कसं होतं, किंवा अपक्ष व मृदा कशी तयार होते, हे सगळे कंपोनेंट कशामध्ये आपल्याला दिसणार, प्राकृतिक भूगोलामध्ये दिसणार. प्रस्तरभंग कसा होतो, फोल्डिंग फॉल्टिंग कशी होते, त्याच्या फोल्डिंग फॉल्टिंग नुसार मग पर्वत शृंखला कशी तयार होते, राईट. आपण म्हणतो ना की हिमालयाबद्दल आपण जेव्हा बोलतो, हिमालयाज, तो हिमालयाज काय आहे, हिमालयाज आपल्याला यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम दिसेल. ही कुठली आहे, यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम. कुठली सिस्टम, यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही ब्लॉक माउंटेन्स पण दिसतात, राईट, जे फिशर किंवा टेन्शनमुळे तयार झालेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये पुढे बघा, जर तुम्ही क्लायमेटचा भाग बघितला तर स्थानिक आणि ग्रह वारे हे आपल्याला दिसणार, सीझनल विंड्स दिसणार, परमनंट विंड दिसणार, लोकल विंड्स, लू नावाचा एक लोकल विंड आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसतो, राईट, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या प्राकृतिक भूगोलामध्ये दिसणार आहेत. इव्हन भूकंप आणि ज्वालामुखी, ज्याला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक्स अँड व्होल्कॅनोज. ओके, सो सांगितल्याप्रमाणे अर्थक्वेक्स काय, एक टाईपचे ट्रिमर्स आहे. अर्थच्या इंटेरियर मध्ये एक एनर्जी रिलीज होती बिकॉज ऑफ व्हेरियस फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल, की अर्थच्या ज्या प्लेट्स आहेत त्या शेक झाल्या, अशा मूव्ह करायला लागल्या, दोन प्लेट एकाकडे आल्या, एक प्लेट खाली सबडक्ट झाली, राईट, ज्याला आपण लिथोस्फेरिक प्लेट म्हणतो. आणि सबडक्शनमुळे काय होतं, तिथं एक एनर्जी रिलीज होते, ट्रिमर्स तयार होतो, आणि त्यातनं काय तयार होणार, अर्थक्वेक तयार होणार, राईट. आणि याच्यामधनच जेव्हा प्लेट खाली जाते, टेम्परेचर वाढतं आणि मेल्टिंग होते त्या प्लेटची, आणि तिथनच आपल्याला काय होतं, व्होल्कॅनिक इरप्शन होताना दिसते, राईट, ठीक आहे. सो जगामध्ये असे खूप सारे व्होल्कॅनोज आहे बघा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मेडिटेरियन सी मध्ये गेलात, सो मेडिटेरियन सी मध्ये माउंट स्ट्रोम्बोली नावाचा एक व्होल्कॅनो आहे, जो व्हेरी फेमस व्होल्कॅनो, ज्याला आपण लाईट हाऊस ऑफ द मेडिटेरियन पण म्हणतो. ओके, सो या सगळ्या गोष्टी, या सगळ्या संकल्पना आपल्याला कुठे शिकायच्या, प्राकृतिक भूगोलामध्ये शिकायच्या, आणि याच्यावर जास्त लक्ष द्यायचं, जेणेकरून प्रिलिम्सला तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता, राईट. याच्यामध्ये बघा, सांगितल्याप्रमाणे भूपट्ट विवर्तनी सिद्धांत, ज्याला प्लेट टेक्टॉनिक्स असे म्हणतो आपण, वातावरणाचे थर आपल्याला अभ्यासाचे, उष्णता काय असते, त्याच्या व्यतिरिक्त तापमान, त्याच्या व्यतिरिक्त खनन व संचयन कसं होतं, संचयन कारके, सागरी लाटा, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, या प्राकृतिक भूगोलामध्ये शिकणार आहोत, हवामान आणि त्याचे घटक. तर तुमच्या एक लक्षात आलं का फ्रेंड्स, की याच्यामध्ये आपल्याला हे जे एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, याच्यावरती जर आपण लक्ष दिलं ना, आपल्याला खूप चांगला काय होऊ शकतो, आपला स्कोर एक्झाम मध्ये येऊ शकतो, स्पेशली जॉग्राफी मध्ये, राईट, ठीक आहे. सो आपण पुढे बघू पुढच्या याच्यामध्ये. आता सेम आपण भारताच्या भूगोलासाठी पण आपण हे करू शकतो, जसं आपण जगाचा भूगोल बघितला, भारताच्या भूगोलामध्ये पण काय तेच प्रशासकीय भारत, त्याच्या व्यतिरिक्त भारताची प्राकृतिक रचना कशी झाली बघा. जर भारताची प्राकृतिक रचना समजून घ्यायची तर त्याच्या अगोदर आपल्याला जगाची रचना समजून घेणं गरजेचं आहे ना, पृथ्वीची उत्पत्ती समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या याच्यामध्ये आपण काय शिकलो, की वर्ल्ड फिजिकल आस्पेक्ट, प्राकृतिक भूगोल जगाचा, पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच्यानंतरच खंड बनले, त्याच्यानंतरच काय बनले, देश बनले, राईट, कंट्रीज बनल्या, ज्याच्यामध्ये भारत इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कंट्री, राईट, ठीक आहे. सो त्याचं प्राकृतिक रचना कशी आहे मग भारताची,
भारतामध्ये कुठले कुठले माउंटेन्स आहे, उत्तरेला कुठले माउंटेन्स आहे, पूर्वेला कुठले माउंटेन्स, पश्चिमेला कुठले, साऊथला काही माउंटेन्स आहे का. मग साऊथ इंडियामध्ये जेव्हा आपण पूर्व आणि पश्चिम जे घाट आहे दोन्ही राईट असे एकत्र येतात आणि एकत्र आले काही ते एक नॉट तयार करतात आणि नॉट तयार झाली साऊथला, तिथे एक पर्वत श्रृंखला आहे, माउंटेन्स आहे, ज्याला आपण निलगिरी माउंटेन्स म्हणतो, निलगिरी हिल्स राईट. दोन्ही घाट एकत्र झाल्यावर तिथे तयार होतात. तिथं निलगिरी हिल्स मध्ये आपला शोला फॉरेस्ट हे खूप महत्वाचे फॉरेस्ट आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यावरती खूप वेळेस युपीएससीला पण प्रश्न आलेला आहे आणि बाकीच्या एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न आलेला दिसतो. ओके ठीक आहे. सो हे पण आहे. याच्या व्यतिरिक्त बघा आपल्याला भारतातील नदी प्रणाली शिकणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त नद्याचा उगम कुठून झाला, नद्याची राईट बँक ट्रिब्युटरी कुठली, लेफ्ट बँक हे नाही शिकायचं. आपल्याला नद्या ऍक्च्युअल मध्ये बनल्या कशा, त्याची जी बॅकग्राऊंड होतं, की नद्याचा पॅटर्न जो फॉर्म होतो, तुम्ही जर व्यवस्थित बघितले ना की भारताचे जे नदी प्रणाली आहे ह्या वेगवेगळे पॅटर्न तयार करतात. म्हणजे कुठली नदी प्रणाली, एखादी नदी असो जी हिमालयातून उगम पावते, ती काय करणार, डेंड्रायटिक पॅटर्न तयार करणार. म्हणजे जे झाडाच्या हे असतात, फांदे जे असतात राईट, आणि त्याला जे एक परत फांदे असतात वेगवेगळ्या, तसा जो पॅटर्न तयार होतो तो झाला डेंड्रायटिक पॅटर्न. काही नद्या काय करतात, अशा पॅरलली ट्रॅव्हल करणार आणि एक रेक्टँग्युलर पॅटर्न तयार करणार. काही नद्या काय करतात, त्याच्या उपनद्या त्याला 90 डिग्रीने येऊन कनेक्ट होणार राईट. ओके, मग तिथे आपल्याला काय दिसतं, ट्रेलिस पॅटर्नचा एक प्रकार दिसतो. किंवा काही नद्या काय असतात, जसं तुम्ही जर ब्रह्मपुत्रा या रिव्हर बद्दल बघितलं तर ब्रह्मपुत्रा रिव्हर ही ब्रेडेड चॅनल तयार करते, एक वेगळ्या प्रकारचं चॅनल. ही खूप एक युनिक फीचर आहे या नदीचं. जेव्हा तुम्ही एक इन डेप्थ मेन साठी याचा अभ्यास करणार ना, तर ब्रह्मपुत्रा रिव्हर जे आहे, सपोज मी इथं इंडियाचा एक छोटासा फक्त नॉर्थ ईस्ट इंडियाचा जर मॅप मी इथं ड्रॉ केला, नॉर्थ ईस्ट इंडियाचा, तुमच्या लक्षात येईल की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हा फक्त एक नॉर्थ ईस्ट इंडियाचा आपण मॅप ड्रॉ करू राईट. पूर्ण मॅप ड्रॉ करण्याची गरज नाही आहे. नॉर्थ ईस्ट ही आपली ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे. सपोज ही अशी नदी आली, ही नदी जेव्हा इथं असे जाऊन याच्यात गंगेला मिळते आणि इथं डेल्टा बनवते, जेव्हा प्रवास करते तर प्रवास करताना खूप सारा लोड हे आपल्या सोबत घेऊन येते आणि ह्या लोड मुळे काय होतं की इथचे असे वेगवेगळे काय होतात, इथे असे चॅनल सब चॅनल याच्यामध्येच डिवाइड होताना आपल्याला दिसतात राईट, याच्यामध्येच. आणि ह्याच प्रकाराला आपण काय म्हणतो, ब्रेडेड चॅनल असे म्हणतो. आणि याच्यामुळे काय झालंय बघा, ह्या चॅनलमुळे ह्या नदीमध्ये आपल्याला एक खूप महत्वाचं आयलँड बनताना दिसतं, ज्याला आपण म्हणतो माजुली आयलँड. काय म्हणतो, माजुली आयलँड. माजुली आयलँड इज व्हेरी फेमस रिव्हराईन आयलँड. एका नदीवरती बनलेलं आहे, किंवा रादर हा रिव्हराईन डिस्ट्रिक्ट आहे इंडियामधला, खूप महत्वाचा रिव्हराईन डिस्ट्रिक्ट. ओके, माजुली आयलँड. तर ह्या संकल्पना आपल्याला इथे शिकायच्या की ज्या प्रिलिम्सला पण महत्वाच्या असतील आणि ज्या मुख्य परीक्षेला पण महत्वाच्या ठरवू शकतात राईट. ठीक आहे. फक्त भूगोल हा विषय आपण फक्त पाठांतराचा भाग म्हणून घेणं हे चुकीचं आहे. पाठांतर तर ऑफकोर्स आपल्याला काही ठिकाणी करावं लागेल, बट याच्यामध्ये कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजली तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये खूप जास्त मार्क्स प्रिलिम्स मध्ये भेटू शकतात आणि मुख्य परीक्षेमध्ये पण याच्यात आपल्याला खूप चांगले मार्क्स भेटू शकतात राईट. सगळ्यांना समजलं. ओके, सो नेक्स्ट पुढे बघा, मृदा आणि मृदेचे धूप. सिमिलरली आपण जे जगाच्या भूगोलामध्ये बघितलं तेच भारतात याच्यामध्ये मृदा, भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या माती, काळी माती असू द्या, वरती अल्युव्हियल सॉइल असू द्या, लाल माती असू द्या राईट, किंवा जांभी मृदा असू द्या, ह्या सगळ्या मृदा, ह्या मृदा बनल्या कशा, याच्यामध्ये कुठले असे फॅक्टर्स आहे. मुख्य परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की मृदा तयार होण्यासाठी असणारे घटक याच्याबद्दल डिस्कशन करा, स्पष्टीकरण द्या. हे विच फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर दी फॉर्मेशन ऑफ सॉइल, त्याला पिडोजेनेसिस प्रोसेस आपण म्हणतो मृदा फॉर्मेशनच्या प्रोसेसला. हे फॅक्टर आपल्याला माहित पाहिजे की कुठले कुठले फॅक्टर याच्यासाठी गरजेचे असतात हे सॉइल बनण्यासाठी. ओके ठीक आहे. सो हे आपल्याला इथं शिकणे गरजेचे आहे. आपण मृदा शिकली तेव्हाच आपण मृदेची जी धूप होते, ज्याला आपण सॉइल डिग्रेडेशन किंवा इरोजन असे म्हणतो, ते आपल्याला लक्षात येईल. याच्या व्यतिरिक्त आपण हवामान पण शिकणार आहोत. भारतामध्ये हवामान कशा प्रकारचं हवामान आपल्याला दिसतं, दमट प्रकारचं हवामान आहे का भारतामध्ये, आहे तर ते का आहे. मग मान्सून येतो, मान्सून का येतो, फक्त आपल्याला माहिती आहे मान्सून आला, मान्सूनचा पाऊस आला, जून लागला की आपल्या सगळ्यांना वाटतं आता मान्सूनचा पाऊस येणार. पण हा मान्सून येतो कसा ऍक्च्युअल मध्ये, याचं रिझन काय, याच्यामध्ये काही थिअरीज आहे का ज्या एक्सप्लेन करतात मान्सून येणं, मान्सूनचा ओरिजिन. ओके, किंवा मग आपण पेपरमध्ये वाचतो की ह्या वर्षी काय आहे, सपोज 2025 हे एल निनो इयर आहे, 2025 हे ला निना इयर आहे. हे आहे काय एल निनो ला निना, याही संकल्पना आपल्याला जॉग्राफीमध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा परिणाम काय होतो याच्यावरती, मान्सूनवरती, तेही आपलं
समजून घेणं गरजेचं. खनिज संपत्ती, ऊर्जा साधने ह्याही गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणं, डिस्कस करणं किंवा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे, प्रिलिमसाठी पण आणि मुख्यसाठी पण. बघा त्याच्या व्यतिरिक्त बघा आपण जर ह्युमन जॉग्राफीचा थोडासा पार्ट बघितला, यामध्ये लोकसंख्या येतो, भारताची लोकसंख्या. याच्यावर आपल्याला एक दोन प्रश्न 1 to 3 क्वेश्चन 2 क्वेश्चन फिक्स असतात प्रिलिम्सला. मुख्यलाही प्रश्न येतो, राईट. आर्थिक भूगोल याच्यावरती पण खनिज संपत्ती कुठली आहे भारतातली, त्याच्यावरही प्रश्न येतो. वीज निर्मिती, दळणवळण, कृषी, सण उत्सव वसाहत वगैरे याच्यावरती आपला प्रश्न आलेले एक्झामला दिसतात. तो हे जे पॉइंट्स आहे हे खूप महत्वाचे पॉइंट्स एक्झामसाठी, येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला दिसतील. आणि जर तुमची ह्या पॉइंट्स वरती कमांड असेल तर नक्कीच तुम्हाला एक चांगला स्कोर एक्झाम मध्ये येऊ शकतो. आता बघा भारताचा भूगोल बघितला, सिमिलरली आपण महाराष्ट्राचा पण भूगोलावरती थोडं डिस्कशन करू. महाराष्ट्राचा पण काय करणार, राजकीय भूगोल, महाराष्ट्राचा भौगोलिक जो महाराष्ट्र आहे, फिजिकल आस्पेक्ट महाराष्ट्राचा फिजिकल आस्पेक्ट म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे, पश्चिमेला काय आहे, उत्तर साईडला कुठल्या टेकड्या आहे, पर्वतरांगा, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार. नदी प्रणाली, महाराष्ट्राच्या ज्या महत्वाच्या नद्या, महाराष्ट्रामध्ये ईस्ट फ्लोईंग पूर्वेला वाहणाऱ्या नद्या, कोकणातल्या नद्या, हे सगळ्या गोष्टी. हवामान महाराष्ट्रात असणारी खडक प्रणाली. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जे खनिज संपत्ती आहे, ही खनिज संपत्तीची निर्मिती कशी झाली, हे कुठले कुठले खनिजे आपल्या महाराष्ट्रात सापडतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ऊर्जा संसाधने कुठली आहे, ऊर्जा संसाधने कुठले कुठले ऊर्जेची संसाधने आपल्याला इथे सापडतात. सिमिलरली बघा लोकसंख्या महाराष्ट्राची, वनस्पती आणि प्राणी संपत्ती, हे पण महत्वाचे पॉइंट्स आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे, राईट. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सेम मृदा संपत्ती, महाराष्ट्रातली कुठली मृदा, ती तयार कशी झाली, मृदाचे प्रॉपर्टीज कुठल्या आहे, मग कुठले पिकं त्या मृदेवरती येतात, राईट. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, ऍग्रिकल्चर डायव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये कशी आहे. एक टर्म आहे बघा ऑप्शनल मध्ये, ज्याला आपण अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स असे म्हणतो. वेगवेगळे अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स, इव्हन ग्लोबल लेवलवरती जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर बघता तेव्हा व्हिटल्सनी काय केलंय की पूर्ण जगाला एक वेगवेगळ्या झोन्स मध्ये काय केलंय, डिवाइड केलेलं आहे, राईट. ठीक आहे. जे क्लासिफिकेशन आपण खूप जास्त फॉलो करतो ऑप्शनल मध्ये, राईट. सो ह्याही गोष्टी आपल्याला इथं याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. पर्यटन, त्याच्या व्यतिरिक्त उद्योग व व्यापार, महाराष्ट्राचं कृषी आणि हवामान. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर अभ्यासल्या प्रॉपरली, एक थोडासा व्यवस्थित स्टडी केला, तर आपल्याला नक्कीच काय होणार आहे, परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे, राईट. ठीक आहे. तो पुढे बघूयात. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर हा जो भाग होता आपला, हा भाग होता पूर्व परीक्षेसाठी. पूर्व परीक्षेसाठी आपण काय करणार बघा, ही जी आपली आपण थोडी पार्श्वभूमी बघितली ना भूगोलाच्या एक सिलेबसची, ऍक्च्युअल मध्ये आपण काय केलंय, आपण एक सिलेबस जो आहे त्याचा सारांशच डिस्कस केलाय. पूर्ण सिलेबसचा जो सिलेबस डिस्कस केलाय तो प्रिलिमसाठी पण महत्वाचा आहे, तोच सिलेबस मुख्यसाठी पण महत्वाचा आहे, आणि तोच सिलेबस ऑप्शनल साठी पण आहे, जॉग्राफी ऑप्शनल साठी. फक्त तुम्ही सिलेबस नीट बघा आयोगाचा दिलेला, तुमच्या लक्षात येईल, राईट. आता मुख्य परीक्षेमध्ये काय सिलेबस सांगतो, हा पॉईंट बघा जिथं आपला सिलेबसचा रेफरन्स दिसतो, जीएस पेपर 1 मध्ये, सामान्य अध्ययन 1 मध्ये. कुठला हा पॉईंट, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. काय दिलंय, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. त्याच्या व्यतिरिक्त बघा जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती वितरण, ही वर्ल्ड मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे या साधन संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन. मग साऊथ एशिया, दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड याच्यावरती जास्त फोकस आहे याच्यामध्ये. किंवा जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय ज्या इंडस्ट्रीज आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी ज्या इंडस्ट्रीज आहे, त्याला जबाबदार असणारे घटक कुठले, की द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ इंडस्ट्रीज. आणि याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही ऑप्शनल शिकता त्याच्यामध्ये आपण वेबरचं मॉडेल बघतो, की वेबर्सनी त्याच्या मॉडेलमध्ये काय सांगितलं की इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते, ज्याला आपण काय म्हणतो, वेबरचं लोकेशनल ट्रायंगल असे म्हणतो, राईट. ठीक आहे. तर या संकल्पना ऑप्शनल मध्ये आपण बघूयात पुढे. ओके. तो हा एक तुमचा पॉईंट लक्षात आला जो मुख्य परीक्षेमध्ये. याच्या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला काही एक डिझास्टर मॅनेजमेंटचा रिलेटेड पण पॉईंट आपल्याला दिसेल, ज्याच्यामध्ये बघा भूकंप असो, सुनामी, ज्वालामुखी, हालचाली, चक्रीवादळ वगैरे ह्या सगळ्या भौगोलिक घटना आपल्याला ह्या सिलेबस मध्ये दिलेल्या दिसतात आयोगाने. तो हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस हा मुख्य परीक्षेचा अतिशय महत्वाचा सिलेबस आहे. बट ट्रिक काय, ट्रिक आहे याच्यामध्ये बघा. ट्रिक अशी आहे, जोपर्यंत तुम्ही प्रिलिमचा जो प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपण ज्या गोष्टी दिलेल्या आहे, मेन्शन केलेल्या आहे, त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही परफेक्टली वाचत नाही किंवा त्याच्यावर तुमची होल्ड येणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी, हा जो सिलेबस आहे मुख्य परीक्षेचा, हा होणं पॉसिबल नाही आहे. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर यू गाईज, राईट. ठीक आहे. अनलेस अँड अंटिल यू कव्हर दी प्रिलिम्स. तो प्रिलिम्सचा जो पार्ट आहे तो चांगला वाचा,
परफेक्ट वाचा, कॉन्सेप्ट क्लॅरिटी ठेवा, फक्त पाठांतर करू नका. जर हे झालं तर तुम्हाला हा जो पोर्शन आहे ना जीएस पेपर 1चा, हा तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जाईल. लाईफ बिकम्स व्हेरी इझी फॉर यू गाईज, राईट? ठीक आहे, ओके. सो हा सिलेबस आहे मुख्य परीक्षेचा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही थोडस पुढे बघितलं, इथपर्यंत बघा डिस्कशन आपण केलंय सिलेबसचं. पूर्व परीक्षेचं सिलेबसचं आपण डिस्कशन केलं, मुख्य परीक्षेचं सिलेबसचं डिस्कशन केलं. शेवटी आपण काय करू, मी तुम्हाला एक छोटेसं एक स्ट्रॅटेजी सांगेल की अभ्यास कसा करावा. त्याला मी नेहमी सांगतो माझ्या लेक्चर्स मध्ये की त्याला आपण 4R स्ट्रॅटेजी असे म्हणतो. 4R स्ट्रॅटेजी. 4R स्ट्रॅटेजी काय? 4R स्ट्रॅटेजी मध्ये पहिलं आर जे सांगतो याच्यामध्ये काय असतं, रीड करणे, वाचणे. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार कसं याच्यामध्ये काय दिलंय, राईट? सो व्हेरी फर्स्ट पॉइंट इज रीड. ठीक आहे, वाचा. शाळेत म्हणतात ना, वाचाल तरच वाचाल. वाचा, जितकं जास्त वाचणार तेवढा जास्त फायदा होणार. बट नुसतं वाचून चालणार आहे का? मी 15 घंटे वाचत बसलोय पण मला त्याचा अर्थ समजला, पण ते वाचलेलं मी जर रिकॉल नाही केलं, रिवाइज नाही केलं, किंवा त्याचा वापर कसा करायचा हे जर मला नाही समजलं तर काही अर्थ आहे का, राईट? ठीक आहे, आपण फक्त वाचतोय, नॉलेज गॅदर करतोय. मी जॉग्रफीचं वाचतोय, नॉलेज गॅदर झालंय, जॉग्रफीचा मी तज्ञ झालोय, बट शेवटी काय झालं की माझ्याकडे पोस्ट नाही. शेवटी काय झालं, मी एक्झाम मध्ये फेल झालो. अर्थ आहे का काही? नाही, राईट? ठीक आहे, सो रीड झालं, रीड केलं आपण. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो आर आहे बघा, दुसरा आर आपला येणार रिवाइज. काय करायचं? रिवाइज करायचं. रीड केलं, रिवाइज करा. जे वाचलंय त्याला रिव्हिजन द्या. ठीक आहे, डेली बेसिस वरती पण तुम्ही ही स्ट्रॅटेजी युज करू शकता की सकाळी 12 वाजेपर्यंत किंवा 1 पर्यंत लंच पर्यंत आपण वाचलं आणि पुढचे जे लास्टचे दुपारनंतरचा जो टाइम असतो त्यात फक्त जे दुपारी वाचले दुपारपर्यंत त्याला रिवाइज केलं, राईट? ठीक आहे, थर्ड आर काय सांगतो आपला, तिसरा आर, थर्ड आर याच्यामध्ये असतं रिकॉल. बघा, रिकॉल. आणि फोर्थ एक आर रिकॉलिंग मध्ये, रीड केलं, रिवाइज झालं, त्या रिवाइज केलेल्या गोष्टी आपल्याला परत रिकॉल करायच्या आहे. म्हणजे आपण ते रिकॉल कधी करू शकतो, जेव्हा आपण एकांतात बसलेला असतो तेव्हा आठवू शकतो, रिकॉल करू शकतो त्या गोष्टी. की एक आपली जी व्हिज्युअल मेमरी असते त्या व्हिज्युअल मेमरीचा आपण फायदा घेऊ शकतो, राईट? आणि जॉग्रफीमध्ये व्हिज्युअल मेमरी आणि डेमॉन्स्ट्रेशन हे खूप महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे. व्हिज्युअल मेमरी म्हणजे कसं की सपोज तुम्हाला एक मॅप आहे. आता मी मॅप दिला, हिमालयाचा मॅप तुम्ही बघितला, तर मग हिमालयाच्या पर्वतरांगा कुठल्या, मग सगळ्यात वरती कुठली ट्रान्स हिमालयन दिसेल, मग ग्रेटर हिमालय, मग मिडल हिमालय, आउटर हिमालय ज्याला शिवालिक म्हणतो आपण, मग पूर्वांचलचा एक पार्ट आहे हिमालयाचा, पूर्वांचलचा पार्ट, मग तिथल्या हिल्स आपण आपल्याला दिसेल, गारो, खासी, जंत्या हिल्स, ॲबोर, मिरी, मिश्मी, डाफला हिल्स, खाली लुशाई हिल्स, राईट? ठीक आहे, मग आराकनियोमा एक्सटेन्शन, मग त्याचं असं थिअरी सांगतात आराकनियोमाचं एक्सटेन्शन अंदमान निकोबार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येते. ओके, आणि याच्यामध्येच पण पाठांतराचा भाग, मग कुठलं पीक सगळ्यात मोठे, मग माउंट एव्हरेस्ट कुठे, मग कांचनजुंगा कुठे, मग माउंट एव्हरेस्ट हा भारतात आहे का, मग कांचनजुंगा कुठे, भारतात आहे का नेपाळमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या, किंवा K2 कुठे, हे सगळं आपल्याला त्या मेमरीच्या थ्रू, त्याला आपण रिकॉलिंग म्हणतो, त्याच्या थ्रू आपल्याला समजू शकतं किंवा त्याचा आपला एक फायदा घेऊ आपण शकतो, राईट? तो हे 3 आर झाले. याच्या व्यतिरिक्त चौथा सगळ्यात महत्वाचा आर ज्याला आपण काय म्हणतो, रिप्रोड्यूस. काय करायचं आहे? रिप्रोड्यूस करायचं आपल्याला. रिप्रोड्यूस म्हणजे कसं करणार? मी वाचलं, रीड केलं, मी रिवाइज केलं, मी रिकॉल केलं आणि रिप्रोड्यूस मी केलं पेपरवरती. बघा, हा जो लास्टचा आर आहे ना, हा रिप्रोड्यूस वाला, हा तुमच्या मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा आहे. कशासाठी महत्वाचा आहे? मुख्य परीक्षेसाठी. जर तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्ही मुख्य परीक्षा कधीच पास नाही होऊ शकत, स्पेशली डिस्क्रिप्टिव्ह, राईट? तुम्ही कितीही नॉलेज गेन करा, कितीही वाचा. आय हॅव सीन दी पीपल की ज्यांना नॉलेज खूप आहे बट ज्यांना मांडता येत नाही, 250 शब्दामध्ये मांडता येत नाही, ज्यांना 150 शब्दामध्ये मांडता येत नाही, ज्या आयोगाला एक्सपेक्टेड गोष्टी असतात किंवा ज्या एक्झामिनरला एक्सपेक्टेड गोष्टी असतात, राईट? जर तुम्हाला हे जमलं नाही, तुम्हाला रिप्रोड्यूस करता आलं नाही पेपरवरती, तर तुमचा अभ्यास करून काहीही फायदा नाही. चौथा जो महत्वाचा आर आहे तो आर म्हणजे काय? रिप्रोड्यूस. सो रिप्रोड्यूस कधी युजफुल ठरेल? जर तुम्ही रीड केलं, तुम्ही रिवाइज केलं, रिकॉल केलं, ह्या 3 गोष्टी केल्या तेव्हाच तुम्हाला रिप्रोड्यूस करता येईल. रिप्रोड्यूस करणे म्हणजे काय? बघा, आपण नॉलेज फक्त गेन करून किंवा रिकॉल करून फायदा नाहीये. ते नॉलेज आपल्याला कमी शब्दामध्ये, 250 शब्दामध्ये पेपरवर मांडता आलं पाहिजे. ते नॉलेज 150 शब्दामध्ये पेपरवर मांडता आलं पाहिजे. हे स्किल आहे, यालाच आपण रिप्रोड्यूस म्हणतो. 4R स्ट्रॅटेजी. चौथा आर, रीड, रिवाइज, रिकॉल अँड रिप्रोड्यूस. हे 4 गोष्टी झाल्या की समजून घ्या की तुमची पूर्व परीक्षा पण निघाली
तुमचे मुख्य निघेल आणि तुमचा इंटरव्ह्यू पण खूप चांगला जाईल आणि तुमचं सिलेक्शन पण होईल. फक्त या 4 R वरती काम करा. रीड, रिवाइज, रिकॉल. प्रिलिमसाठी 3 R. रीड करा, रिवाइज करा, रिकॉल करा आणि मुख्यसाठी रीड, रिवाइज, रिकॉल अँड रिप्रोड्यूस. राईट. हे जर जमलं तर आपलं सिलेक्शन झालं समजून घ्या. राईट. ठीक आहे. सो हे आजचं लेक्चर होतं तुमच्या सगळ्यांसाठी. शेवटी बघा, आपल्या कमिंग सून मध्येच आपल्याला काय दिसणार आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचे आपण लवकरच भूगोलाची महत्वाची बॅच घेऊन येणार आहोत. आणि गट ब गट क पूर्व मुख्यासाठी पण आणि जॉग्राफी ऑप्शनल आपल्याला सगळ्यांसाठी मी घेऊन येतोय. ऑप्शनल इन मराठी एज वेल एज इंग्लिश मीडियम, बोथ मीडियम. राईट. ओके. याच्या व्यतिरिक्त आपण PYQ डिस्कशन पण करणार आहोत. भूगोल एज वेल एज पर्यावरण, एन्व्हायरमेंट, याचं PYQ डिस्कशन. इव्हन जर याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचा कॉम्पोनंट असेल तोही आपण याच्यामध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे. ओके. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तुम्ही यू कॅन सबस्क्राईब टू आवर चॅनल. तुम्ही आपल्या टेलिग्राम वरती पण जाऊन काय करू शकतात, फॉलो करू शकतात. राईट. तुम्हाला इथं खूप सारं मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ज्या नवीन अपडेट्स असतात किंवा मटेरियल जे आहे, माइंड मॅप असू द्या भूगोलाचे किंवा मॅप्स असू द्या किंवा स्मॉल ज्या टिटबिट्स नोट्स असतात, पॉइंटर्स असतात, या सगळ्या आपण ह्या चॅनलवरती टाकत असतो. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डू लाईक, कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.